माजी आमदार भरत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे देखील पंढरपूर मंगलवेढा या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि पवार गटात ते या ठिकाणी आज इच्छुक म्हणून मुलाखत देण्यासाठी आलेले होते। मुलाखत झाल्यानंतर आता काय तुमच्या भावना आहेत, शरद पवारांनी काय प्रश्न तुम्हाला नेमके विचारले? पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माझ्या वडिलांनी 2009, 2014 आणि 2019ला या तिन्ही वेळा त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे। त्यांच्या दुःखद निधनानंतर 2021ला मी पोटनिवडणूक लढवली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये जवळजवळ 1,05,717 मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद देण्याची भूमिका त्या दरम्यान पार पडली। पण त्या निवडणुकीत माझा 3700 मतांनी त्या दरम्यान पराभव झाला। पण तो पराभव त्या ठिकाणी बाजूला सारून त्या भागात काम करून आज सरकारच्या विरोधात असेल, तिथल्या विद्यमान आमदारांच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, जनतेचा आक्रोश त्या ठिकाणी याला वाचा फोडण्यासाठी मी भागोभाग गावोगाव त्या ठिकाणी जाऊन भांडतोय, लढतोय। ही भूमिका वस्तुस्थिती आदरणीय पवारसाहेबांच्या पुढे त्या ठिकाणी मांडली आणि त्या मतदारसंघाची सगळी वस्तुस्थिती मांडून मी येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीच्या, कारण लोकसभेच्या वेळी केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर आमच्या मतदारसंघातून खासदार प्रणितीताई शिंदे यांना जवळजवळ 45,500 मताचं मताधिक्य देण्याची भूमिका तिथल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं पार पाडली आहे आणि त्या केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर महाविकास आघाडीकडे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे मी उमेदवारी त्या ठिकाणी मागतोय। ते देखील माझा त्या दरम्यान सकारात्मक विचार करतील असा मला विश्वास आहे। म्हणजे अर्थात वडिलांच्या निधनानंतर तुम्हाला आमदारकीची संधी मिळालेली होती, मात्र तिथं तुमचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही थेट आता मागे काही काळामध्ये BRS कडे होता। म्हणजे अर्थात परत तुम्ही पक्ष बदललेला आहे। नाही, त्या भागात त्या दरम्यानच्या बऱ्याचशा घडामोडी झाल्या, काही त्या ठिकाणी लोकांचा पक्षामध्ये प्रवेश झाला आणि तिथं उमेदवारीच्या बाबतीत अंतिम चर्चा झाल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी माझ्यावरती दबावाच्या पोटी मी BRS मध्ये त्या दरम्यान प्रवेश केला होता। पण आम्ही पक्षाच्या विरोधात किंवा आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात कधीच त्या ठिकाणी काम केलं नाही। ज्यांना घेऊन उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केल्या ते देखील लोकसभेला कुठं होते त्या मतदारसंघात आणि आदरणीय पवारसाहेबांना माहीत आहे। पण भले मी जरी पक्षाच्या बाहेर जरी असलो तरी महाविकास आघाडीनं दिलेले दोन्ही उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात आदरणीय खासदार प्रणितीताई आणि आमच्या पंढरपूर तालुक्यातली 57 गावं हे माडा लोकसभेला जोडलेले आहेत, त्या भागातनं खासदार धैर्यशील भाईंना त्या ठिकाणी पाठीमागं उभं राहण्याची, मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही ठामपणे बजावलेली आहे। आणि म्हणून मी जरी पक्षाच्या बाहेर असलो तरी साहेबांच्या आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर पंढरपूर मंगलवेढा हा मतदारसंघ आता राष्ट्रवादी अर्थात शरद पवार गटालाच सुटेल हे अजून काही निश्चित नाहीये। अर्थात ते काँग्रेसलाही सुटू शकतं असं चित्र आहे। खासदार आदरणीय प्रणितीताई असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, काँग्रेसच्या आणि या नेते मंडळींना सगळ्यांच्याकडे मी महाविकास आघाडीकडे त्या दरम्यान मी उमेदवारी त्या दरम्यान मागतोय। आज पवारसाहेबांच्या आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाच्या आज त्या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती त्या दरम्यान होत्या, त्या दरम्यान मी त्या ठिकाणी मागणी केल्यामुळं मी आज मुलाखती त्या दरम्यान पार पडलेल्या आहे आणि त्या मतदारसंघाची वस्तुस्थिती परिस्थिती साहेबांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेली आहे। आणि विधानसभेला 3700 मतांना झालेली ती चूक आहे, ती उमेदवार या नात्यानं दुरुस्त करून हा महाविकास आघाडीचा मतदारसंघ जसा 9, 14, 19ला माझ्या वडिलांनी त्या दरम्यान प्रतिनिधित्व केलं, तीच भूमिका करून खेचून आणण्याची भूमिका मी उमेदवार या नात्यानं पार पाडेन हा ठाम विश्वास आदरणीय साहेबांच्या पुढे मांडलेला आहे। साहेब आणि महाविकास आघाडीचे सगळेच नेते त्या बाबतीत सकारात्मक आहे। अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने इच्छुक उमेदवार या ठिकाणी शरद पवारांच्या भेटी घेत आहेत आणि त्याचबरोबर मुलाखती या ठिकाणी होत आहेत आणि अनेक इच्छुक अशाच पद्धतीने वेगवेगळ्या मतदारसंघासाठी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेत आहेत आणि मुलाखत या ठिकाणी देत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।